भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे, तर महाराष्ट्रात साधारण 7 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। असं असलं तरी राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसानं सर्वत्र एकच दणादाण उडवलेली आहे। वळवाच्या या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसलेला असून त्यात त्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यासोबतच अनेक ठिकाणी वीज पडून जनावरं दगावल्याच्या तर काही ठिकाणी जीवितहानीही झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। दरम्यान आज 16 मे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। परिणामी संभाव्य इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय। अनेक ठिकाणी या पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे। बारामती तालुक्यातील करहाटी गावात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं मोठा कहर केला। या अचानक हवामान बदलांमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून लाखोंच्या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे पावसाचे प्रत्येक अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।